नमस्कार. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हे चॅनल खास करून तलाठी आणि ग्राम महसूल अधिकारी मित्रांसाठी आहे. त्यांना त्यांच्या कामामध्ये अचूक आणि वेळेवर मार्गदर्शन मिळावं हाच आपला उद्देश आहे. तर मग आपल्या चॅनलवर काय काय मिळतं? बरं, इथे तलाठी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांसाठी जे काही लागतं, म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन कामकाज असो, महसूल विभागाचे नवीन अपडेट्स असोत किंवा मग महत्त्वाचे शासन निर्णय आणि कायदेशीर बाबी, या सगळ्यावर आपण सविस्तर मार्गदर्शन करतो. आणि हो, फक्त अधिकाऱ्यांसाठीच नाही, तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ई-पीक नोंदणी, PM किसान योजना आणि इतर महत्त्वाच्या शासकीय योजनांची अगदी सोप्या भाषेत माहिती आपण इथे देत असतो. म्हणजे बघा, आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. एकीकडे तलाठी मित्रांचं कामकाज सोपं, सुलभ कसं होईल यासाठी मदत करायची, आणि दुसरीकडे आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत प्रत्येक योजनेची योग्य आणि खरी माहिती पोहोचवायची. चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. आज आपण पानंद रस्त्यांच्या सांकेतांकी निश्चितीच्या कार्यपद्धतीत जो एक मोठा आणि महत्त्वाचा बदल झालाय त्याचं विश्लेषण करणार आहोत. आपण या 6 टप्प्यांतून हा संपूर्ण विषय एकदम सोपा करून समजून घेणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे पाणंद रस्ते, म्हणजे आपल्या ग्रामीण रस्त्यांच्या सांकेतांक निश्चितीमध्ये जो महत्त्वाचा बदल झालाय त्याबद्दलची सविस्तर माहिती. हा बदल खरं सांगायचं तर थेट आपल्या रोजच्या कामकाजावर परिणाम करणारा आहे. म्हणूनच तो व्यवस्थित अगदी खोलात जाऊन समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरं, आता कोणताही नवीन बदल समजून घ्यायचा असेल तर आधी जुनी पद्धत काय होती हे माहिती असायलाच हवं, बरोबर ना? तर चला, आधी आपण 29 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयानुसार जी जुनी कार्यपद्धत होती ती नेमकी कशी होती ते एकदा बघून घेऊया. बघा, जुन्या पद्धतीमध्ये कसं होतं की अधिकार हे वेगवेगळ्या लेवलवर वाटलेले होते. म्हणजे तालुक्याचा सांकेतांक ठरवायचा असेल तर विभागीय आयुक्तांची मान्यता लागायची. गावाच्या संकेतांकासाठी जिल्हाधिकारी साहेबांची मान्यता गरजेची होती. आणि रस्त्याचा प्रकार कोणता, त्याचा क्रमांक काय, हे ठरवण्याचे अधिकार होते तहसीलदारांकडे. थोडक्यात काय तर सगळी प्रक्रिया विभागलेली होती, विकेंद्रित होती, आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मान्यतेसाठी जावं लागायचं. आणि आता आपण येतोय आपल्या आजच्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. तारीख लक्षात ठेवा, 25 मार्च 2026. या दिवशी महसूल आणि वन विभागाने एक शुद्धीपत्रक काढलं आणि त्याने ही सगळी जुनी पद्धत अक्षरशः बदलून टाकली. चला पाहूया की हे नवीन बदल नेमके आहेत तरी काय. हे बघा, स्क्रीनवर तुम्हाला ते मूळ शासन शुद्धीपत्रक दिसतंय. आपण थेट कागदपत्रातूनच माहिती घेतोय. यातला जो मुद्दा क्रमांक 8.1 आहे त्यातील उपमुद्दा 2 आणि 3 मध्ये महत्त्वाचा बदल आहे. आधी कसं, तालुका सांकेतांकासाठी विभागीय आयुक्त आणि गाव सांकेतांकासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता लागायची. त्या नियमांमध्ये आता थेट बदल करण्यात आलेला आहे. आता पुढे बघा, उपमुद्दा 4 आणि 5 मध्ये रस्त्याचा प्रकार आणि त्याचा क्रमांक याबद्दलचे बदल दिसतील. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा, ज्याला आपण गेम चेंजर म्हणू शकतो, तो बदल आहे कलम 8.2 मध्ये. या एका कलमाने संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदूच बदलून टाकलाय. तो काय आहे ते आता पाहूया. आणि हा आहे तो सगळ्यात मोठा कळीचा बदल. आता लक्षात घ्या, पाणंद रस्त्यांच्या सांकेतांक निश्चितीसाठी आता विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्यापैकी कोणाच्याही मान्यतेची गरज नाही. यापुढे संपूर्ण महाराष्ट्रासाठी फक्त आणि फक्त एकच केंद्रीय प्राधिकरण असेल, आणि ते म्हणजे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे. म्हणजे काय तर सगळे अधिकार आता एकाच ठिकाणी एकाच कार्यालयात एकवटले आहेत. लक्षात येते ना हा बदल किती मोठा आणि महत्त्वाचा आहे ते? अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणि शासकीय बदलांची माहिती जर वेळेवर हवी असेल तर तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशी कोणतीही महत्त्वाची माहिती आपल्याकडून सुटणार नाही. ठीक आहे, आतापर्यंत आपण जुनी पद्धत काय होती आणि नवीन पद्धत काय आहे हे वेगवेगळं पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचं, या दोन्हींमधला नेमका फरक काय आहे हे एकाच ठिकाणी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया, म्हणजे सगळं चित्र एकदम क्लिअर होईल. हा तक्ता बघा, हा एका नजरेत सगळं काही सांगून जातो. मुद्दा क्रमांक 1, तालुका सांकेतांक. आधी कोण मान्यता द्यायचं? विभागीय आयुक्त. आता कोण देणार? जमाबंदी आयुक्त. मुद्दा क्रमांक 2, गाव सांकेतांक. आधी अधिकार होता जिल्हाधिकाऱ्यांकडे, आता तोही गेला जमाबंदी आयुक्तांकडे. आणि तिसरं, रस्त्याचा प्रकार आणि क्रमांक, ज्याचे अधिकार तहसीलदारांकडे होते तेही आता जमाबंदी आयुक्तांच्याच मान्यतेने ठरतील. म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर अधिकारांचं जे विकेंद्रीकरण होतं ते आता पूर्णपणे संपून थेट केंद्रीकरण झालेलं आहे.
आणि या बदलाला शिक्कामोर्तब करणारं हे शुद्धीपत्रकातलं कलम 8.2 मधलं वाक्य आहे का? यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय, तालुका सांकेतांक, गाव सांकेतांक व रस्ता प्रकार व क्रमांक हा जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने देण्यात येईल. बस, या एका वाक्याने सगळी जुनी अधिकार रचना बदलून टाकली. चला, नियम बदलले, अधिकार बदलले, हे सगळं ठीक आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याचा आपल्या रोजच्या कामावर काय परिणाम होणार? हा बदल आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे? आता याबद्दल बोलूया. या नवीन केंद्रीय पद्धतीमुळे काही चांगले फायदे होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण राज्यात आता एकसारखीच पद्धत वापरली जाईल. त्यामुळे कामात एक सुसूत्रता येईल आणि वेगही वाढेल. सगळी माहिती एकाच ठिकाणी गोळा होणार असल्यामुळे ती जास्त अचूक असेल अशी अपेक्षा आहे. शिवाय स्थानिक पातळीवरचा म्हणजे तहसील आणि जिल्हा स्तरावरचा कामाचा ताण नक्कीच कमी होईल आणि डेटा मॅनेजमेंट करणं खूप सोपं होऊन जाईल. पण मग आता आपल्यासमोर प्रश्न हा आहे की या नवीन बदलासाठी आपण स्वतःला आणि आपल्या कार्यपद्धतीला कसं तयार करायचं? म्हणजे नवीन प्रक्रियेप्रमाणे प्रस्ताव कसे तयार करायचे, ते कोणाकडे पाठवायचे, त्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागेल, या सगळ्याचा विचार आपल्याला आत्तापासूनच करायला हवा. चला तर मग आजच्या या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटाकडे जाताना आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला लक्षात ठेवायचेच आहेत ते एकदा पटकन पुन्हा बघूया. तर हे 4 मुद्दे अजिबात विसरायचे नाहीत. पहिला, पाणंद रस्त्यांच्या सांकेतांक मंजुरीचे सर्व अधिकार आता एकाच ठिकाणी म्हणजे केंद्रीभूत झाले आहेत. दुसरा, हे नवीन आणि एकमेव मंजुरी देणारा प्राधिकरण आहे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांचे या संदर्भातले पूर्वीचे सर्व अधिकार आता बदलले आहेत. आणि चौथा, हा बदल 25 मार्च 2026 पासून लागू झालाय, त्यामुळे यापुढे सगळं काम नवीन पद्धतीनेच होणार. महसूल विभागात असे अनेक महत्त्वाचे बदल आणि नवीन GR येत असतात. याची सगळ्यात अचूक आणि सोप्या भाषेतील माहिती जर सर्वात आधी हवी असेल तर आपल्या तलाठी मित्र चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो, ती जी नोटिफिकेशनची बेल आहे ना, ती नक्की सुरू ठेवा, म्हणजे आमचं कोणतंही महत्त्वाचं विश्लेषण चुकणार नाही. आपण सबस्क्राईब करता तेव्हा आम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी एक नवीन प्रोत्साहन मिळतं. आणि हो, जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. सगळ्यांना काय वाटतं, अधिकार एका ठिकाणी एकवटल्यामुळे म्हणजे हे जे केंद्रीकरण झाले त्यामुळे कामकाजात जास्त पारदर्शकता येईल का, की प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची होईल? आपलं मत काय आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आजच्या या विश्लेषणासाठी वेळ दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद.